नमस्कार। आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक। इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळत असते। जर तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं आमरण उपोषण चालू होतं मराठा समाजाच्या वतीनं। त्या ठिकाणी त्यांची जे उपोषणकर्ते होते त्यांची तब्येत खालावली म्हणून त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी मोठ्या बंदोबस्तात गेले आणि त्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट करणार होते। मग कुठंतरी आंदोलनकर्त्यांना ते उचलून नेत आहेत असं स्थानिकांना वाटलं आणि म्हणून तिथून दगडफेक झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्याच्यात अनेक लोक जखमी झालेत, त्याच्यामध्ये काही पोलीससुद्धा जखमी झालेत। हे सगळं सरकारी स्टेटमेंट आहे, हे पोलीस स्टेटमेंट असं आहे की असं वातावरण त्या आंतरवालीमध्ये घडलं आणि यामुळं वातावरण सगळं चिघळलं। त्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग त्या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठीसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल्या आहेत। आता त्या ठिकाणी संभाजीराजे भोसले गेले, उदयनराजे भोसले गेले, उद्धव ठाकरे हे सुद्धा गेले आणि शरद पवार ही सुद्धा गेले। आता शरद पवार यांनी म्हणजे जे आता राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न शरद पवार तिथं जाऊन करत आहेत असं राजकीय नेत्यांनी सुद्धा शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे। मात्र जेव्हा शरद पवार हे सत्तेमध्ये असतात किंवा शरद पवार हे सत्तेसोबत जाण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा शरद पवार यांची भाषा काय असते? शरद पवार यांना खरंच मराठा आरक्षण पाहिजे असतं का किंवा मराठ्यांना आरक्षण देऊ वाटतं का? तर शरद पवार काही महिन्यांपूर्वी काय म्हणाले होते बघा हा व्हिडिओ। आता हा विचार केला, आता आरक्षण वाद झालं, आता आरक्षण वाद झालं, जोपर्यंत या सगळ्या नव्या पिढीचा अर्थ काढून बदलत नाही तोपर्यंत समाजाचं त्यांचं स्थान बदलणार नाही। आरक्षण बस झालं, आता तरुणांना आता अर्थकारण बदलावं लागेल, हे आहे शरद पवार यांचं बोलणं। आता शरद पवार हे असं सांगतात की तरुणांना अर्थकारण बदलावं लागेल, अर्थकारण बदलल्याशिवाय आता काही पर्याय नाही। एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शैक्षणिक संस्था या कोणत्या पक्षाच्या आहेत, या कोणाच्या आहेत? इथं विद्यार्थ्यांना जर तुम्हाला अर्थकारण बदलायचं असेल तर अनेक मराठा समाजातील जे तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्याकडं एवढी मोठी फीस भरायला पैसे नाही आहेत आणि ती फीस भरण्यासाठी तिथं ते गेले किंवा त्यामध्ये सवलत मागितली तरीसुद्धा सवलत मिळत नाही। मग मराठा समाजातील तरुणांनी अर्थकारण कसं बदलायचं? त्यांना एकीकडे शाळेमध्ये कॉलेजमध्ये भरायला फीससुद्धा नाही आणि हे सगळे कॉलेज कोणाचे आहेत, काय आहेत हे राज्यातल्या जनतेला अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे। मग ज्या ठिकाणी आरक्षणाची वेळ येते त्यावेळी शरद पवारांचे शब्द बदललेले असतात आणि मात्र ज्यावेळी शरद पवार हे सत्तेमध्ये नसतात त्यावेळी तिथं जाऊन असं राजकीय पक्षावर जे सत्तेमध्ये सरकार आहे त्यांच्यावर टीका करत असतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे साधारण लोक आहेत त्यांना वाटतं की आरक्षण हे सरकारच देऊ शकतं आणि सरकारच्या विरोधात आंदोलन केले की आम्हाला आरक्षण मिळतं असं आमच्या गावरान लोकांना वाटतं की बाबा आता आपलं जे काही आरक्षण आहे ते सरकारच्याच हातात आहे आणि आपण आंदोलन केले, मोठं उपोषण केले की सरकार आपलं आरक्षण देईल। आता मागच्या जर आपण काळात बघितलं होतं तर सरकारनं आरक्षण दिलं होतं आणि ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही। मग त्यासाठी काय अहवाल सादर करावा लागतं, त्यासाठी काय सर्वे करावा लागतो, खरंच आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जात आहे का, खरंच मराठा समाजाची ती परिस्थिती आहे का, मग किती टक्के समाज मागासलेला आहे याचं सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल तयार करून त्याची एक समिती गठीत करून ते सगळं सरकार सुप्रीम कोर्टामध्ये टिकवत असतं आणि ह्या सगळ्या प्रक्रिया राजकीय लोकांना अगदी चांगल्या प्रकारे माहीत असतात। मात्र जे स्थानिक लोक असतात आपल्यासारखे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात। त्यांना माहीत असतं की सरकार आम्हाला आरक्षण
देत नाही. मात्र सरकारने ज्यावेळेस आरक्षण दिलं होतं त्यानंतर कोणाचं सरकार आलं होतं, त्यांनी ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं का, असे देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतात. आता हे कोणताही राजकीय पक्ष असू द्या, शरद पवार असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, उद्धव ठाकरे असू द्या, या सगळ्या पक्षांनी मिळून राजकीय राजकारण हे बाजूला सोडून खरंच ज्या समाजाला आरक्षणाची गरज आहे त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्याच पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. उगं आरक्षणाचं गाजर कोणत्याही समाजाला दिलं नाही पाहिजे आणि त्यांच्याकडून लगेच आपण सत्तेमध्ये नाहीत तर त्यांच्याकडून बोलायचं, जेव्हा आपण सत्तेमध्ये येतो तेव्हा मात्र कृती काहीच करायची नाही, अशी राजकीय परिस्थिती आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये दिसते. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर, अशा घडणाऱ्या घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.